जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देवळी तालुक्यातील दहेगाव, देवळी, वायगाव, कात्री राज्य महामार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी सरूळ येथे शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले। 226 कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाचे काम मागील वर्षभरापासून ठप्प आहे। दहेगावपासून कात्रीपर्यंत रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं असून दुचाकी घसरून अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। शाळेच्या बसेसची वाहतूकही प्रभावित झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात सरूळ येथील नदीजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रस्त्याचं काम तातडीने सुरू न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा किरण ठाकरे यांनी दिलाय। आज या ठिकाणी युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने दहेगाव ते कात्री या राज्य महामार्ग 267 आणि 322 याकरता आम्ही सरूळच्या यशोदा नदी काठावर या ठिकाणी गेल्या काही तासांपासून ठिय्या आंदोलन दिलं होतं आणि या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री मुत्तेलवार साहेब आणि संबंधित कंत्राटदारचे प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांनी आंदोलनाला भेट दिली, आमच्या मागण्या जाणून घेतल्या आणि आमची एकच मागणी होती की तातडीने या रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे। यावर आमच्या मागणीवर प्रोजेक्ट डायरेक्टरनी आम्हाला शब्द दिला की उद्यापासून या महामार्गाचं पर्यायी रस्त्याचं काम तातडीनं उद्यापासून सुरुवात होईल, जेणेकरून नागरिकांना कुठलीही अडचण निर्माण होईल नाही आणि त्यासोबतच या रस्त्याचं सुद्धा काम करू। जर हे काम झालं नाही तर आम्ही या माध्यमातून त्यांना इशारा देतो की आम्ही याच्या पुढचं आंदोलन हे जलसंवादी आंदोलन असेल। नागरिकांना जर त्रास होत असेल आणि काम जर पूर्णतः होत नसेल तर संबंधित या कंत्राटदाराला टर्मिनेट केलं पाहिजे, ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि नागरिकांना न्याय दिला पाहिजे। त्यामुळे मी या सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनी आंदोलनाची दखल घेऊन उद्यापासून काम सुरू करण्याचा शब्द दिला। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मुत्तेलवार, प्रोजेक्ट मॅनेजर सोमकुमार आणि क्वालिटी कंट्रोल अधिकारी माथुर आंदोलनस्थळी दाखल झाला। चर्चेनंतर उद्यापासून रस्त्याचं बांधकाम सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आले, त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। या आंदोलनात नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।